नमस्कार, मी कीर्ती गायकवाड. स्वागत आहे आपलं आय न्यूज 28 मध्ये. चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या ताज्या घडामोडी. पालघर जिल्हा रस्ता सुरक्षा समितीची बैठक संपन्न. आमदार राजेंद्र गावित यांनी घेतला पालघर जिल्ह्यातील रस्त्यांचा आढावा. आज दिनांक रोजी जिल्हाधिकारी पालघर यांच्या दालनात माननीय जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली रस्ता सुरक्षा समिती बैठक संपन्न झाली. सदर बैठकीत आमदार राजेंद्र गावित, जिल्हाधिकारी गोविंद बोडके, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे प्रकल्प संचालक सुहास चिटणीस, तसेच संतोष खानविलकर हायवे पोलीस निरीक्षक, कार्यकारी अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग, प्रादेशिक वाहतूक मंडळाचे अधिकारी अतुल आडे इत्यादी मान्यवर उपस्थित होते. सदर बैठकीत आमदार राजेंद्र गावित यांनी जिल्ह्यातील सर्व रस्त्यांचा आढावा घेत महामार्ग प्राधिकरण व मुंबई अहमदाबाद महामार्ग व्हाईट टॅपिंगचे ठेकेदार इत्यादींना धारेवर धरत निकृष्ट कामाचा समारोप घेतला. आज ही दुर्वेस्ट सावरे व धामटणे येथील पुलाची उंची वाढवणे, सर्व्हिस रस्त्याचे अपूर्ण काम पूर्ण करणे, पावसाळ्यापूर्वी जव्हार फाटा व सातवली येथील फ्लावर सुरू करणे, आंबोली मेंढवन येथील ब्लॅक स्पॉट दूर करणे, सर्व अनाधिकृत एक्सेस बंद करणे, मनोर, चारोटी, खानवडे इत्यादी ठिकाणी ALS ॲडव्हान्स लाईफ सपोर्ट अँब्युलन्स या संदर्भात प्राधिकरणाकडून मंजूर केल्यात. पालघर मनोर रस्ता चौपदरीकरण व घाटाच्या ठिकाणी टनल बोगदे या संदर्भात सर्वे करण्याचे निर्देश कार्यकारी अभियंता यांना देण्यात आले. मुंबई अहमदाबाद हायवेवरील स्ट्रीट लाईट, सर्व्हिस रोड, व्हाईट टॅपिंगचे निकृष्ट काम तसेच अपघात व महामार्गावर ट्रॅफिक या संदर्भात गुजरात कोर्टात दाखविण्यात आलेली याचिका या संदर्भात प्राधिकरणाला जाब विचारण्यात आला. वार्ताहर इंडिया न्यूज 28 साठी प्रणय प्रभाकर पाटील, पालघर जिल्हा ब्युरो चीफची रिपोर्टर.